झेंडूची बाग असू शकते का? मग आम्ही आयडिया द्यायचो की सर मग या बागेमध्ये ही बाग कोणाची असेल, मग एक कॅरेक्टर डेव्हलप करायचं. मग आता हिंदू मुसलमान आणायचा विषय, तर मग आपल्याला मग 3 मित्र आणता येतील का, त्यात 2 हिंदू आणि 1 मुसलमान ठेवायचा का? छोट्या छोट्या गोष्टी की मग 2 मुसलमान आणि 1 हिंदू का नाही? मग आता मायनॉरिटीला रिप्रेझेंट करायचंय, मग मायनॉरिटी म्हणजे मग एकच पाहिजे. तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा. बरं, या सगळ्यामध्ये मारलं कोण जातं? या सगळ्यामध्ये मारला जातो सामान्य माणूस, की ज्याला स्वतःचा आवाजच नाहीये. मग तिकडे कॅरेक्टर डेव्हलप करूया का आपण, की जो मुका आणि बहिरा आहे आणि तो नर्चर करतो, तो तिकडचा केअरटेकर आहे आणि तो ती बाग पूर्ण नर्चर करतो. तर एका थॉट पासून एक स्क्रिप्ट डेव्हलप होईपर्यंत किती छोट्या छोट्या अंगांनी कशा पद्धतीनं कॅरेक्टर्स डेव्हलप करत जातात, हे जे ट्रेनिंग आहे ना, हे आमचं झालं. आणि अशा जवळजवळ महाराष्ट्रातल्या या सगळ्या पूर्ण वर्कशॉपच्या माध्यमातून 100च्या वर तरी, 100 काय म्हणजे मला वाटतं 200च्या वर शॉर्ट फिल्म झाल्या असतील. आणि त्या सगळ्या शॉर्ट फिल्मची ही प्रोसेस आहे बनण्याची. तुम्ही विचार करा, मी जर पहिल्यापासून होतो यांच्यासोबत तर ते कसलं ग्रूमिंग झालं असेल. म्हणजे मी 200 शॉर्ट फिल्मच्या अख्ख्या त्या नर्चरिंग प्रोसेस मधून गेलोय आणि माझ्याबरोबर अजूनही काही लोक गेलेली आहेत.